नमस्कार मंडळी, सुनंदा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। चला तर मंडळी, आज आपण सुनंदा रेसिपीमध्ये बनवणार आहोत पुदिन्याची चटणी। तसे तर मंडळी, पुदिन्याचे भरपूर फायदे आहेत। पाचन क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी असे अनेक फायदे आहेत। त्यासाठी मी इथं सामग्री घेतली आहे, आपण बघूया। पुदिन्याचं पाला मस्त 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। इथं चिंच भिजत घातली, मी 1 चिंच भिजत घातली आहे। कोथिंबीर घेतली आहे, मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। चवीनुसार मीठ, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या। चला तर मंडळी, आता आपण रेसिपीला सुरुवात करू। इथं मिक्सर जार मध्ये आपल्याला पुदिन्याचा पाला टाकून घ्यायचा आहे। त्यात आपण कोथिंबीर टाकूया, भिजत घातलेली चिंच आणि लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ। आता आपल्याला मस्त असे मिक्सर जार मध्ये बारीकसर 2 ते 3 चमचे पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे। बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपली पुदिन्याची चटणी बनवून तयार आहे। तुम्ही मस्त चपाती सोबतही खाऊ शकता। मस्त जेवणाला अप्रतिम बनवणारी अशी ही पुदिन्याची चटणी बनवली आहे। तुम्ही नक्की बनवून बघा अशा प्रकारे। तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।